म्हातारपण आले, परंतु मान सन्मान सगळं काही गहाण ठेवून मुलांच्या आणि सुनेच्या दडपणाखाली वागावं लागतं. आयुष्यभर कमावलेली इज्जत एका क्षणात मातीमोल करून टाकतात मुलं आणि सुना. आणि आता समाजामध्ये हे 90% घरांमध्ये म्हाताऱ्या व्यक्तींना मान सन्मान दिला जात नाही. आई वडील घराबाहेर आणि कुत्रे मांजरे मात्र घरात. आई वडील शिळी भाकरी खातात आणि कुत्रे मांजरे मात्र बिस्किटे खातात. समाजाची ही रीत झाली आहे. या सगळ्या गोष्टींवर एका आईने कसा तोडगा काढला ते नक्की पहा, कारण या सगळ्याची मदत तुम्हाला म्हातारपणात नक्की होईल. म्हातारपणात स्वतःचा अभिमान जपण्यासाठी 65 वर्षीय आईने असा काही निर्णय घेतला की ते पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला. संजनाताई जेव्हा देवघरात बसून पूजा करत होत्या तेव्हा त्यांना अचानक त्यांच्या मुलाचा आणि सुनेच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. ते एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत होते. अमित आणि रीना यांच्या भांडणाचे स्पष्ट आवाज त्यांना ऐकू येऊ लागले. अमित, तुला 100 वेळा सांगितलंय, हे आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं आहे. रीनाचा आवाज चढलेला होता. तुझ्या आईच्या औषधांचे बिल, त्यांचा तो पथ्यांचा स्वयंपाक आणि वरून त्यांचं ते सारखं खोकत राहणं, माझ्याकडून हे सगळं झेपत नाहीये. आता आपल्या मुलाच्या शाळेची फी भरायची की तुमच्या आईच्या गोळ्यांचे पैसे भरायचे? अमित काहीसा शांत होता, पण त्याच्या शांततेत आईबद्दलची ओढ नव्हती, तर एक प्रकारची हतबलता आणि स्वार्थ होता. अगं रीना, पण रीना आता काय करायचं? कुठे पाठवणार त्यांना? कुठेही पाठवा, पण मला या घरात आता त्या नकोयत. त्यांचं असं म्हणणं आपल्या प्रगतीला ब्रेक लावल्यासारखं आहे. त्यांचा सांभाळ करण्याचा खर्च म्हणजे निव्वळ पैशांचा अपव्यय आहे. रीनाचे हे शब्द जेव्हा संजनाताईच्या कानावर पडले आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले, भूतकाळाच्या आठवणी त्यांना आठवू लागल्या. जेव्हा त्यांचे पती गेले, अमित तेव्हा फक्त 10 वर्षांचा होता. लोकांनी खूप सल्ले दिले, दुसरं लग्न कर म्हणून, किंवा मुलाला अनाथ आश्रमात टाकून स्वतःचं बघ, पण संजनाताईंनी कोणाचंच ऐकलं नाही. त्यांनी लोकांच्या घरी धुनी भांडी केली, पहाटे उठून लोकांच्या डब्यांचे स्वयंपाक केले, स्वतः फाटकी लुगडी नेसली, पण अमितच्या शहरातल्या शाळेसाठी शिकायला पाठवलं. जेव्हा त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरचा शेवटचा दागिनाही त्यांनी सोन्याची पाटली हसत हसत विकली होती. आज त्याच मुलाला आपल्या आईचा खर्च फुकट वाटत होता. संध्याकाळ झाली. अमित खोलीत आला. त्याच्या डोळ्यात आईबद्दलची माया नव्हती, एक तर होती विचित्र भीती आणि गुन्हेगारी भाव होता. आई, चल तयारी कर, आपण लांब फिरायला जाऊया, तो म्हणाला. कदाचित मुलाचं मन परिवर्तन झालं असेल. त्यांनी गुपचूप आपली छोटीशी पिशवी भरली. गाडी वेगाने शहराच्या बाहेर पडली. 2-3 तास तरी गाडी थांबत नव्हती. बाहेर जोरदार पाऊस सुरूच होता. विजांचा कडकडाट होता. शेवटी शहराबाहेर दूर एका निर्जन ठिकाणी, जिथे फक्त एक जुनी पाटी टांगलेली होती, शांतीधाम वृद्धाश्रम, तिथे गाडी थांबली. उतराई अमितने कोरड्या स्वरात सांगितलं. संजनाताई गाडीतून उतरल्या. पावसात त्या थरथरत होत्या. रीनाने गाडीची खिडकी खाली केली आणि तिरस्काराच्या नजरेने म्हणाली, आई, आता इथे तुमचं आयुष्य घालवा. इथे तुमच्यासारखे खूप म्हातारे आहेत. आमची वाट बघू नका, कारण आता आमचा आणि तुमचा संबंध संपला आहे. तुम्ही आम्हाला आमचं आयुष्य शांततेत जगू द्या. अमितने अमितची आईची पिशवी गेट बाहेर फेकली. संजनाताई धावत जाऊन अमितचा हात धरला. अमित, अरे बाळा, असं करू नको. मी तुझ्या घरात एका कोपऱ्यात पडून राहील. मी जास्त काही जेवणार सुद्धा नाही, पण मला अनोळखी ठिकाणी असं सोडू नको रे. मला खूप भीती वाटते फार. पण अमितने आईचा हात झटकला. आई, हट्ट करू नकोस. तुला सांभाळण्यापेक्षा आम्हाला आमच्या मुलाचं भविष्य बघणं जास्त महत्वाचं आहे. तुझा खर्च आता आम्हाला फुकट वाटतं. त्याने गाडीचं इंजिन चालू केलं. संजनाताई गाडीच्या मागं धावत होत्या. अमित, पण गाडी वेगाने अंधाराच्या दिशेने झाली आणि रस्त्यावर फक्त चिखल आणि संजनाताई कोसळलेले अस्तित्व उरले होते. त्या रात्री संजनाबाई फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर घराबाहेर पडल्या होत्या. तर त्यांच्या मनातील मुलाबद्दलचं सर्व प्रेम त्या पावसाच्या पाण्यात वाहून गेलं होतं. त्यांनी आकाशाकडे पाहिलं. विजांच्या प्रकाशात त्यांचा चेहरा आता रडका नव्हता, तर काहीसा कठोर झाला होता. ज्या मुलाला त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून दिलं, त्यानेच त्यांना शून्यावर आणलं होतं. पण आता त्यांना पुन्हा शून्यातून उभं राहायचं होतं.
पावसाचा जोर आता वाढत चालला होता. संजनाताई शांतीधाम वृद्धाश्रमाच्या त्या लोखंडी गेटला धरून तशाच उभ्या होत्या. समोरचा रस्ता आता पूर्णपणे रिकामा झाला होता. ज्या रस्त्यावरून अमितची गाडी गेली तिथे आता फक्त काळोख आणि पावसाचे पाणी लोटत होते. संजनाताईच्या अंगावरची साडी पूर्णपणे भिजली, पण त्याहून अधिक ओल्या त्यांच्या डोळ्यात होत्या. आई, आत्या किती वेळ अशा पावसात उभ्या राहणार आहेत? पाठीमागून एक थरथरणारा पण आश्वासक आवाज आला. संजनाताईने मागे वळून पाहिलं. हातात एक जुनी छत्री धरलेली पांढऱ्या केसांची आणि साध्या सुती साडीत एक वृद्ध स्त्री तिथे उभी होती. त्या आश्रमाच्या केअरटेकर मंजू आजी होत्या. त्यांनी संजनाताईचा हात धरला आणि त्यांना हळुवारपणे आत नेलं. आतले वातावरण विषण्ण होते. एका मोठ्या हॉलमध्ये ओळखीने लोखंडी खाटा टाकल्या होत्या. तिथे अनेक वृद्ध व्यक्ती कोणीतरी येईल या आशेने दरवाजाकडे बघत बसलेल्या होत्या. कोणीतरी हळूच सुनके देत होतं तर कोणी शून्यात नजर लावून बसलं होतं. संजनाताईंना तिथे पाहून अनेकांच्या नजरा सहानुभूतीत उतरल्या, कारण प्रत्येकाची कहाणी सारखीच होती. मुलांनी दिलेला नकार. मंजू आजीने संजनाताईंना कोरडी साडी दिली आणि गरम चहाचा कप त्यांच्या हातात आणून ठेवला. संजनाताईचा हात अजूनही थरथरत होता. तो येईल ग, माझा अमित येईल. त्याला मगाशी राग आला होता म्हणून तो असा वागला, पण तो मला इथे सोडून राहूच शकत नाही. संजनाताई स्वतःशी पुटपुटत होत्या. अंजू आजी फक्त हसल्या. त्या हसण्यात खूप मोठं दुःख होतं. त्या म्हणाल्या, संजनाबाई, इथे येणारा प्रत्येक जण हेच म्हणतो, पण जो रस्ता एकदा ओलांडून जातो ना, तो सहसा परत येत नाही. मुलांनी नातं तोडलेलं असेल, पण देवाने श्वास अजूनही तोडलेला नाही. त्यामुळे जगावं तर लागेलच. त्या रात्री संजनाबाईंना झोप लागली नाही. आजूबाजूला असलेल्या अनोळखी व्यक्तींचे घोरण्याचे आवाज, कोणाचे खोकण्याचे आवाज आणि लांबून येणारा कुत्र्यांचा रडण्याचा आवाज, हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आणि भयानक होतं. त्यांना आठवलं, कालपर्यंत त्या आपल्या नातवाच्या कुशीत झोपायच्या, गोष्टी सांगायच्या. आज त्यांच्या कुशीत फक्त एक जुनी फाटकी पिशवी होती. सकाळी उठल्यावर संजनाताईंनी पाहिलं, तिथे उभे राहणारे लोक अगदी लाचार आयुष्य जगत आहे. जे मिळेल ते खाणे आणि मरणाची वाट बघणे हेच त्यांचं काम होतं. संजनाताईंना मात्र हे दृश्य सहन झालं नाही. त्यांच्या मनात विचार आला, माझ्या मुलाने मला खर्च म्हटलं, माझं आयुष्य त्याला ओझं वाटलं, मग मी अशीच रडत बसले तर त्याचं म्हणणं खरं ठरेल. दुपारच्या वेळी संजनाताई आश्रमाचा स्वयंपाकघराशी गेला. तिथे बनवलेले वरण आणि भात पाहून त्यांना जाणवले की त्यात चव नाही. तिथल्या स्वयंपाकी बाई आजारी होत्या. संजनाताईंनी पदर खोचला आणि म्हणाल्या, आजचा स्वयंपाक मी करते. मंजू आजीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऐकल्या नाही. त्यांनी उपलब्ध साहित्यातून इतकी चविष्ट आमटी आणि मसाले भात बनवला की संपूर्ण आश्रमात त्याचा सुवास दरवळला. जे लोक जेवणावरून नेहमी कुरकुर करायचे त्यांनी त्या दिवशी 2 घास जास्तच खाले. जेवण झाल्यावर एक 90 वर्षाचे आजोबा संजनाताईकडे आले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, मुली, खूप खूप दिवसांनी आज घरच्या अन्नाची चव आली ग. खरंच तुझ्या हाताचा गुण आहे. त्या एका वाक्याने संजनाताईच्या मनात वीज चमकली. त्यांना आठवले, ते जेव्हा लोकांच्या डब्यांचे काम करायचे तेव्हा लोक त्यांच्या हाताच्या सुगरणीचे कौतुक करायचे. त्यांच्या मनात विचार आला, जर माझा मुलगा मला खर्च समजत असेल तर मी आता स्वतःला उत्पन्न सिद्ध करून दाखवेन. मी ते रडण्यासाठी नाही आले तर लढण्यासाठी आले आहे. संजनाताईंनी मंजू आजीचा हात धरला आणि विचारला, आजी, इथे जवळच एखादी बाजारपेठ आहे का? मला काही सामान हवंय. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आता सुकले होते आणि तिथे एक वेगळीच चमक दिसत होती. ती चमक होती एका आईच्या स्वाभिमानाची. त्यांनी ठरवले होते की आता रडून डोळे सुजवायचे नाहीत, तर हात राबवून नशीब बदलायचे. पण एका वृद्धाश्रमात राहून खिशात 1 रुपयाही नसताना व्यवसाय सुरू करणे वाटले तितके सोपे नसते. त्यांच्याकडे होती ती फक्त आणि फक्त जिद्द आणि हाताची चव. दुसऱ्या दिवशी सकाळी संजनाताईंनी मंजू आजींना गाठले. आजी, मला थोडं पीठ आणि गुळ शेंगदाणे उसने मिळतील? मी तुम्हाला त्याचे पैसे लवकरच परत करेन. संजनाताईंनी विनंती केली. मंजू आजींना प्रथम नवल वाटले, पण संजनाताईच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी आश्रमाच्या कोठारातून थोडे साहित्य दिले. त्यांनी त्या दिवशी दुपारी कोणालाही न सांगता खमंग शेंगदाणा लाडू आणि खुसखुशीत शंकरपाळे बनवले. त्यांचा सुवास संपूर्ण आश्रमात दरवळला. त्यांनी ते पदार्थ लहान लहान पुड्यांमध्ये बांधले. वृद्धाश्रमाच्या बाहेर एक छोटंसं मंदिर होतं. तिथे भाविकांची मोठी गर्दी असायची. संजनाताई तिथे जाऊन एका कोपऱ्यात बसल्या. पहिले 2 तास कोणीच फिरकले नाही. संजनाताईंना भीती वाटू लागली. हे जर विकले गेले नाही तर मी आजीचे पैसे कसे देणार?
पण तेवढ्यात एक लहान मुलगा आपल्या आईसोबत तिथे आला. लाडूचा वास बघून त्याने हट्ट धरला. आईने एक पाकिट विकत घेतलं. मुलाने पहिला घास घेतला आणि ओरडला, मम्मी हे तर अगदी आजी बनवते तसंच आहे. त्या एका वाक्याने संजनाताईची बोनी झाली. 2 तासात त्यांची सर्व पाकिटे विकली गेली. त्या दिवशी त्यांना 500 रुपये मिळाले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ह्या आधी हजारो रुपये पाहिले, पण आजच्या त्या 500 रुपयांची किंमत काही वेगळीच होती. त्यांनी सर्वात आधी मंजू आजीचे पैसे परत केले आणि उरलेल्या पैशातून पुढच्या दिवसाचे सामान आणले. हळूहळू संजनाताईचे नाव त्या परिसरात पसरू लागले. वृद्धाश्रमातल्या त्या माऊलीचे पदार्थ म्हणून लोक आवर्जून त्यांच्याकडे लाडू, चकली आणि लोणची विकत घेऊ लागले. आश्रमातील इतर वृद्ध स्त्रिया ज्या फक्त बसून राहायच्या, त्या आता संजनाताईंना त्यांच्या कामात मदत करू लागल्या. कोणाची तरी निवड करायची सवय होती, कोणाला तरी लसूण सोलायला आवडायचे. संजनाताईने नकळतपणे त्या निराधार हातांना काम आणि जगण्याचे साधन दिले. एक दिवस संजनाताई बाजारात सामान आणायला गेल्या होत्या. तिथे त्यांना अमितच्या ऑफिसमधील एक सहकार्याची पत्नी भेटली. संजनाताईंना अशा अवस्थेत पाहून तिने विचारलं, काकू तुम्ही इथे आणि हे सामान? अमित तर म्हणत होता तुम्ही तीर्थयात्रेला गेला आहात. संजनाताईच्या मनात लख्ख प्रकाश पडला. त्यांचा मुलगा समाजात तोंड लपविण्यासाठी खोटं बोलत होता. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, हो मी तीर्थयात्रेवरच आहे, स्वतःचा शोध घेण्याच्या तीर्थयात्रेवर. त्या घरी आल्या, पण त्या दिवशी त्या खूप रडल्या. अमितने त्यांना साधं विचारपूस करण्यासाठी फोनही केला नव्हता. तो आणि रीना आपल्या नवीन आयुष्यात सुखी होते. जणू संजनाताई नावाचे प्रकरण त्यांच्या आयुष्यातून कायमचे मिटले असावे. 3 महिने उलटले. त्यांच्या पदार्थांना आता शहरातून मागणी येऊ लागली. एका मोठ्या सेंद्रिय खाद्यपदार्थाच्या स्टोअरच्या मालकाने त्यांना भेटायला बोलवलं. काकू तुमच्या पदार्थांना घरगुती चव आहे. मला तर आठवड्याला 100 किलो लाडू आणि 50 किलो लोणचे हवे. तुम्ही देऊ शकाल का? हा आकडा ऐकून संजनाताईचे पाय लटपटले, पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांनी मंजू आजीकडे परवानगी मागितली आणि आश्रमाच्या मागचा पडीक हॉल भाड्याने घेतला. तिथल्या गरजू स्त्रियांना कामावर ठेवले. आता तो केवळ एक छोटासा उपक्रम राहिला नव्हता, तर एक मोठा ब्रँड झाला होता. त्यांनी आपल्या ब्रँडचे नाव ठेवले माऊली क्रिएशन्स. संजनाताईंनी ठरवले होते की या व्यवसायातून मिळणारा नफा त्या स्वतःसाठी वापरणार नाहीत, तर तो शांतीधाम स्वच्छ करण्यासाठी वापरतील. ज्या मुलाने त्यांना म्हटलं होतं की आई तुमच्यावर केलेला खर्च फुकट जातोय, त्याला आता दाखवून द्यायची वेळ आली होती की आई कधी फुकट नसते, ती अक्षय पात्र असते. दिवसामागून दिवस असे जात होते आणि शांतीधाम वृद्धाश्रमाचे चित्र मात्र बदलले होते. ज्या हॉलमध्ये कधी काळी मरगळलेली शांतता असायची, आता तिथे पहाटे 5 वाजल्यापासून माऊली क्रिएशनच्या कामाची लगबग सुरू झालेली असे. संजनाताई आता केवळ एक आश्रित राहिल्या नव्हत्या, तर त्या या छोट्याशा क्रांतीच्या प्रणेत्या झाल्या होत्या. संजनाताईच्या हाताला अशी काय चव होती की त्यांच्या लोणच्याचा एक घास खाणारा माणूस पुन्हा तिथे यायचा. त्यांनी पारंपरिक पद्धतीने लाकडी घाण्याचे तेल आणि घरी कुटलेले मसाले वापरून पदार्थ बनवायला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या युगात एका तरुण पत्रकाराने संजनाताईंची ही गोष्ट इंटरनेटवर टाकली. मुलाने घराबाहेर काढलेल्या आईने उभं केलं शून्यातून विश्व. हा लेख व्हायरल झाला आणि पाहता पाहता त्यांच्याकडे मोठ्या कंपन्यांकडून ऑर्डर्सचा पाऊस पडू लागला. त्यांनी आश्रमातील प्रत्येक वृद्ध हाताला काम दिले. कोणी पॅकेजिंग करायचं, कोणी हिशोब ठेवायचं, तर कोणी गुणवत्तेवर लक्ष द्यायचं. संजनाताई म्हणायच्या, या हातांना कामाची सवय आहे, त्यांना बसून ठेवलं तर ते थकतील, काम दिलं तर ते तरुण होतील. 2 वर्षाच्या आत माऊली क्रिएशनचं उलाढाल कोटींच्या घरात गेली. संजनाताईंनी शहरात एक स्वतःचा मोठा प्लॉट टाकला, पण त्या स्वतःच्या मात्र त्या वृद्धाश्रमातल्या एका छोट्या खोलीत राहत होत्या. त्यांनी शांतीधाम आश्रमाला सर्व सुख सुविधांनी युक्त असे एक अद्ययावत निवासस्थान बनवले होते. आता त्यांनी तिथे कोणी टाकलेले म्हणून राहत नव्हे, तर एका मोठ्या कुटुंबासारखे अभिमानाने राहत होती. एकीकडे संजनाताई यशाच्या शिखरावर चढत होत्या, तर दुसरीकडे अमित आणि रीनाच्या आयुष्यात काळे ढग जमा झाले होते. ज्या पैशांच्या गर्वामुळे त्यांनी आईला घरातून काढले होते, तोच पैसा आता त्यांच्या हातातून वाळूसारखा निष्ठत होता. अमितने मोठ्या पगाराच्या आमिषानाने एक नवीन कंपनी गुंतवणूक केली होती आणि आपली कायमस्वरूपी नोकरी सोडली होती, पण ती कंपनी फ्रॉड निघाली. अमितचे सर्व पैसे बुडाले. त्याच काळात रीनाला शेअर मार्केटचं व्यसन लागलं. शॉर्टकटने पैसे कमवण्याच्या नादात तिने घरावर कर्ज काढलं. एके दिवशी सकाळी त्यांच्या दारावर बँकेचे अधिकारी आले.
मिस्टर अमित, तुम्ही गेल्या 6 महिन्यांपासून घराचा हप्ता भरलेला नाहीये. हे घर आता बँक जप्त करत आहे. अमित आणि रीनाच्या पायाखालची जमीन सरकली. पण आम्हाला थोडा वेळ हवा आहे. अमित गयावया करू लागला. वेळ संपली आहे मिस्टर अमित. आज संध्याकाळपर्यंत घर खाली करा, असं ठणकावून सांगून अधिकारी निघून गेले. ज्या मुलाने आपल्या आईला एका पिशवीसह घराबाहेर काढले होते, आज तो स्वतः आपल्या पत्नी आणि मुलासह एका पिशवीत सामान भरून रस्त्यावर उभा होता. त्यांना आता मात्र कोणाचाही आधार नव्हता. मित्र, नातेवाईक ज्याच्यासमोर त्यांनी आईची बदनामी केली होती, त्यांनी आता या संकटाच्या काळात पाठ फिरवली होती. भर पावसात टॅक्सी शोधताना अमितला अचानक त्या रात्रीची आठवण आली, जेव्हा त्याने आईला अशाच पावसाच्या रात्री वृद्धाश्रमाबाहेर सोडले होते. त्याचे हात थरथरू लागले. रीना रडू लागली. आता आपण कुठे जाणार? कोणाकडे मदत मागणार? अमितने लाचारीने आपल्या एका जुन्या मित्राला फोन केला. मित्राने सांगितले, अमित, शहरात एक माऊली फाउंडेशन आहे जे गरजू लोकांना मदत करतं. तिथल्या मालकीनबाई खूप दयाळू आहे. तिथे जाऊन बघ, कदाचित निवारा मिळेल. अमितला माहीत नव्हतं की ही माऊली दुसरी तिसरी कोणी नसून तीच आहे जी आई आहे, जिच्या अस्तित्वाचा खर्च त्याला एकेकाळी फुकट वाटत होता. तो आपल्या कुटुंबाला घेऊन तिथून शांतीधामच्या दिशेने निघाला, जिथून त्याने आईची हाकलपट्टी केली होती. नियतीचा फेरा पूर्ण झाला होता. ज्या ठिकाणी त्याने आईला फेकून दिलं होतं, त्याच ठिकाणी आज त्याला आश्रय मागायला जावे लागले होते. पावसाचा जोर त्या रात्री सारखाच होता जेव्हा संजनाताई घराबाहेर काढले गेले होते. अमित आणि रीना आणि त्यांची मुलं एका टॅक्सीतून उतरली. समोर शांतीधाम, तीच जुनी इमारत होती, पण आता तिचा कायापालट झाला होता. गेटवर मोठ्या ठळक अक्षरात लिहिले होते, माऊली कॉर्पोरेट ऑफिस आणि निवासस्थान. अमितच्या अंगावर काटा आला. हे तेच ठिकाण होते जिथे आपण तो आईला सोडून निघून गेला होता. पण आता परिस्थिती बदलली होती. तो इथे आईला भेटायला नाही तर माऊली फाउंडेशनकडे मदतीची याचना करायला आला होता. त्याला वाटले होते की एखादी मोठी संस्था असेल जी गरिबांना घरे मिळवून देते. अमित आणि रीना आत शिरले. ऑफिसमध्ये कमालीची शिस्त आणि आधुनिकता होती. भिंतीवर माऊली क्रिएशनच्या प्रवासाचे फोटो होते, पण अमितने गडबडीत त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याने रिसेप्शनवर विचारल्यावर त्याला एका मोठ्या कॅबिन बाहेर थांबायला सांगण्यात आलं. मॅडम बिझी आहेत, थोडा वेळ थांबा. रीनाची अवस्था बिकट होती. तिचे दागिने विकले गेले होते. चेहऱ्यावरचा तो श्रीमंतीचा तोरा आता पूर्णपणे उतरला होता. अमित, जर त्यांनी आपल्याला मदत करायच नाकारलं तर आपण आजची रात्र रस्त्यावर काढायची का? तिने विचारलं. अमित कडे एकच उत्तर नव्हतं. तेवढ्यात निरोप आला. मॅडम तुम्हाला बोलवताय. अमित आणि रीनाने कॅबिनचा दरवाजा उघडला. आत एक भव्य टेबल होता आणि त्यामागे फिरणाऱ्या खुर्चीवर पाठ करून एक स्त्री बसली होती. तिने पांढरी शुभ्र सुती साडी नेसली होती आणि तिच्या हातात काही फाईल्स होत्या. बसा, त्या स्त्रीचा आवाज आला. तो आवाज ऐकताच अमितच्या काळजात धडधड वाढले. त्याला तो आवाज ओळखीचा वाटला, पण त्याला खात्री नव्हती. त्याने लाचारीने बोलायला सुरुवात केली. मॅडम, माझं नाव अमित. मी एका मोठ्या संकटात आहे. माझी नोकरी गेली, घर बँकेने जप्त केले, माझ्याकडे खायलाही पैसे नाहीत. मला कळतंय की तुमची संस्था गरजू लोकांना निवारा देते. ती खुर्ची हळूच फिरली. समोरचा चेहरा पाहताच अमित आणि रीनाच्या चेहऱ्यावरचा भाव उडाला. चक्क संजनाताई बसल्या होत्या समोर, पण त्या पूर्वीसारख्या हातबल आणि रडणाऱ्या स्त्री नव्हत्या. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. चेहऱ्यावर कर्तृत्वाचा अभिमान होता आणि बोलण्यात कमालीची ठामपणा होता. अमितला आणि रीनाला धक्का बसला. आई! अमितच्या तोंडातून शब्द फुटला. रीना तर जणू पुतळ्यासारखीच बनली. जिला तिने भिकारी म्हणून आश्रमात सोडलं होतं, ती आज एका मोठ्या साम्राज्याची मालकीण होती. ज्या सासूला तिने खर्च म्हटलं होतं, ती आज हजारो लोकांचा खर्च उचलत होती. संजनाताईंनी ठामपणे चष्मा काढला आणि टेबलावर ठेवला. या मिस्टर अमित, बसा. तुम्ही म्हणालात की तुम्ही संकटात आहेत, पण माझ्या माहितीनुसार तुमच्यासाठी तर तुमचा परिवार आणि त्यांचा खर्च हे ओझं ना. मग आज हे ओझं घेऊन माझ्या दारात का आलात? अमितने आईचे हातपाय धरले. आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मग त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती. त्या दिवशी तुम्ही मला या गेटच्या बाहेर पावसात सोडून गेलात ना, त्या दिवशी तुमची आई मेली. अमित, मी आता फक्त या संस्थेची मालकीण आहे आणि या संस्थेत मी अशा लोकांना जागा देते ज्यांच्याकडे कोणी नसतं. पण तुमच्याकडे तर तुमचं तारुण्य आहे, तुमचं शिक्षण आहे, तुमची हुशार पत्नी आहे. मग तुम्हाला मदतीची काय गरज?
रीना रडत म्हणाली, आई खरंच आम्हाला माफ करा. आम्ही पैशाच्या नशेत आंधळ झालो होतं. आम्हाला वाटलं होतं की तुम्ही आमच्यावर अवलंबून आहात, पण आज दिसतंय की आम्हीच तुमच्या लायक नव्हतो. संजनाताई खुर्चीवरून उठल्या आणि खिडकीपाशी गेल्या. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. तुम्ही मला खर्च म्हणालात, फुकट जाणारा खर्च. पण बघा, ज्या आईला तुम्ही कवडी मोल समजलं तिनेच आज शेकडो अनाथ मुलांचे शिक्षण आणि वृद्धांचा सांभाळ सुरू केलाय. माझ्या एका महिन्याची उलाढाल तुमच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. पण ही श्रीमंती मला माझ्या मुलाने दिलेली नाही, तर माझ्या कष्टाने आणि तुमच्या ह्या अपमानाने मिळालेली आहे. अमितला आता स्वतःची लाज वाटत होती. त्याला वाटलं होतं की आई त्याला पाहताच गळ्यात पडून रडेल आणि घरी घेऊन जाईल. पण संजनाताईच्या मनातील जखम इतकी खोल होती की ती सहजासहजी भरवणारी नव्हती. आई, आम्हाला एक संधी दे. आम्ही तुझे नोकर म्हणून राहू, पण आम्हाला रस्त्यावर सोडू नकोस, अमित कळवळून म्हणाला. संजनाताईंनी त्यांच्याकडे एक थंड कटाक्ष टाकला आणि बेल वाजवली. शिपायाला बोलवले. रामू यांना गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जा. 2 दिवस राहण्याची आणि जेवणाची सोय कर. यांना स्वतःचा मार्ग शोधायला सांग. आई, फक्त 2 दिवस? अमितने विचारले. हो, कारण फुकटचा खर्च मलाही आवडत नाही. संजनाताईच्या ह्या वाक्याने अमितच्या कानशिलात मारल्यासारखे झाले. त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये अमित आणि रीनाला जागा तर दिली होती, पण तिथे राहणं त्यांच्यासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हतं. त्या प्रशस्त खोलीत बसलेले असताना त्यांना प्रत्येक क्षणी संजनाताईचे ते शब्द टोचत होते. फुकटचा खर्च मलाही आवडत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमितला जाग आली. ती एका वेगळ्याच आवाजाने. खिडकीतून बाहेर पाहिले तर त्याला धक्का बसला. संजनाताई पहाटे 5 वाजता कारखान्याच्या आवारात फेरफटका मारत होत्या. त्यांच्यासोबत मॅनेजरची मोठी टीम होती. त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेत होत्या. ज्या आईला घराबाहेर काढताना अमितला वाटली होती की तिला साधा बँकेचा व्यवहारही समजणार नाही, तीच आई आज एका आवाढव्य साम्राज्याचं नेतृत्व करत होती. अमित आणि रीना डायनिंग हॉलमध्ये आले. तिथे त्यांना साधे पण पौष्टिक जेवण दिले. त्यांच्या बाजूलाच काही वृद्ध स्त्रिया बसल्या होत्या. त्यांच्या गप्पांच्या ओघात एका माऊलीने सांगितलं, आम्हाला आमच्या मुलांनी कचऱ्यासारखं टाकून दिलं होतं, पण संजनाताईंनी आम्हाला मान दिला आणि आज आम्ही इथे काम करतोय. आम्हाला पगार मिळतो. आम्ही कोणावर ओझं नाहीत. हे ऐकून रीनाचे डोके लाजेने झुकले. तिने नेहमीच आईला ओझं समजलं होतं, पण इथे तर त्या कित्येकांच्या आधार बनल्या होत्या. दुपारी संजनाताईने अमित आणि रीनाला आपल्या कॅबिनमध्ये बोलवलं. अमितला वाटलं होतं की कदाचित आईचं मन आता विरघळलं असेल, पण संजनाताईच्या चेहऱ्यावर अजूनही तेच व्यावसायिक गांभीर्य होतं. 2 दिवस संपत आले आहेत. पुढे काय करायचं ठरवलं? संजनाताईने विचारलं. अमित रडत म्हणाला, आई, आम्हाला कुठेच जायला जागा नाहीये. आमची सर्व खाती सील झाली आहेत. प्लीज आम्हाला तुझ्यासोबत राहू दे. संजनाताईने एक फाईल अमित समोर फेकली. माझ्याकडे राहायचं असेल तर इथे कोणी कोणाचा मुलगा किंवा सून म्हणून राहत नाही. इथे फक्त कर्मचारी राहतात. ही एक नोकरीची ऑफर. माझ्या कारखान्यात पॅकेजिंग विभागात 2 मजुरांची गरज आहे. दिवसभर उभे राहून डबे भरणे आणि सेल करणे हे काम असेल. राहण्यासाठी कामगारांच्या चाळीत एक खोली मिळेल आणि पगार तुमच्या कामावर अवलंबून असेल. मान्य असेल तर सांगा. अमित आणि रीना थक्क झाले. अमित, जो कधी काळी एसी कॅबिनमध्ये बसून ऑर्डर द्यायचा, त्याला आता मजूर म्हणून काम करावे लागणार होते. आणि रीनाजी पार्लर आणि किटी पार्टीशिवाय काही ओळखतच नव्हती. तिला डबे भरावे लागणार होते. आई, आम्ही हे कसं करू? रीनाने विचारलं. का? जेव्हा मी तुमच्या घरी राहून तुमच्या मुलांचा सांभाळ करत होते, तुमचे कपडे धुत होते, स्वयंपाक करत होते, तेव्हा ते काम नव्हतं का? मग आज तुम्हाला तुमच्या कामाची लाज का वाटते? संजनाताईचा आवाज करडा झाला. जगात फुकट काहीच मिळत नाही. अमित, त्यांना आता जाणीव झाली होती की कष्टाची किंमत काय असते. कारखान्यात काम करत असताना जेव्हा ते संजनाबाईंना लांबून जाताना पाहायचे, तेव्हा त्यांच्या मनात आईबद्दल आदर, स्वतःबद्दल तिरस्कार दाटून यायचा. अमितने पाहिले की आईने केवळ व्यवसाय नाही तर एक अशी व्यवस्था उभी केली आहे जिथे कोणाचाही अपमान होत नाही. एके दिवशी कामावरून परतताना एके दिवशी अमितने पाहिलं की संजनाताई त्याच्या मुलाला घेऊन गोष्ट सांगत होत्या. ते दृश्य पाहून अमितला आपले बालपण आठवले. आई तेव्हाही अशीच होती आणि आजही तशीच आहे, फक्त तोच बदलला होता. 6 महिने उलटले. अमित आणि रीनाने आपली मेहनत सिद्ध केली, पण संजनाताईंनी अजूनही त्यांना आपल्याजवळ घेतले नव्हते. त्या त्यांना फक्त एक कामगार म्हणून वागवत होत्या. ही त्यांची शिक्षा होती की त्यांची परीक्षा हे कोणालाही उमजत नव्हते.
अमित आणि रीना संजनाताईच्या कारखान्यात काम करू लागल्या. आता वर्ष पूर्ण झालं होतं. ह्या एका वर्षात त्यांचा पूर्ण कायापालट झाला. ज्या हातांनी कधी कामाला स्पर्श केला नव्हता त्या हातांवर आता कष्टाचं वळ उठले होते. त्यांच्या वागण्यातील तो तहाटपणा, तो गर्व पार गळून पडला होता. आता त्यांना आईच्या प्रत्येक शब्दांची किंमत कळाली होती. दिवाळीचा सण होता. संपूर्ण शांतीधाम आणि माऊली क्रिएशनचा कारखाना दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. संजनाताईंनी सर्व कामगारांसाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अमित आणि रीना एका कोपऱ्यात शांत बसले होते. त्यांना वाटले होते की आज कदाचित आई त्यांना जवळ घेईल, प्रेमाने विचारेल. कार्यक्रमाच्या शेवटी संजनाताई स्टेजवर आल्या. त्यांच्या हातात एक लिफाफा होता. सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे होते. आज मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. संजनाताईंनी माईक समोर उभ्या राहून म्हणाल्या, मी आता थकले आहे. मला आता विश्रांती हवी आहे. त्यामुळे माऊली क्रिएशनची जबाबदारी मी एका नवीन ट्रस्टकडे सोपवत आहे. ह्या ट्रस्टचे अध्यक्ष माझे जुने सहकारी आणि इथले प्रामाणिक कामगार असतील. अमितच्या काळजात धस्स झाले. त्याला वाटले होते की आई वारसा म्हणून हे साम्राज्य त्याच्या नावावर करेल, परंतु संजनाताईने तसे काहीच केले नाही. कार्यक्रमानंतर त्यांनी अमित आणि रीनाला आपल्या खोलीत बोलवले. तिथे एका वकिलांची टीम आधीच हजर होती. संजनाताईंनी अमित समोर एक चेक ठेवला. अमित, हा तुझ्या वर्षभराचा पगाराचा बोनस आणि काही जास्तीची रक्कम आहे. या पैशांतून तू शहरात एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेऊ शकतोस आणि पुन्हा तुझी नोकरी शोधू शकतोस. रीना, तूही आता स्वतःचं काहीतरी काम सुरू कर. संजनाताई शांतपणे म्हणाल्या. अमितचे डोळे भरून आले. आई, तू आम्हाला तुझ्यापासून दूर करतेस. आम्ही खूप बदललोय. आता आम्हाला हे साम्राज्य नको, आम्हाला तुझे पैसे नको, आम्हाला फक्त तू हवी आहेस. आम्हाला घरी घेऊन चल ना. आई, संजनाताईंनी खिडकी बाहेर पाहिलं. घर? अमित, घर माणसांनी बनतं, भिंतींनी नाही. त्या दिवशी तुम्ही मला त्या पावसाच्या रात्री रस्त्यावर सोडलं. त्या दिवशी माझं घर कोसळलं. आज माझ्याकडे हे मोठं साम्राज्य आहे. हजारो लोक मला आई म्हणतात, पण तुझ्यासाठी जी आई होती ती रात्रीच हरवली. रीना सासूच्या पाया पडली. आई, आम्हाला माफ करा. आम्ही खूप मोठी चूक केली आहे. आम्हाला एक संधी द्या. संजनाताईने रीनाला उठवले. तिचे हात हातात घेतले. रीना, मी तुला माफ केले आहे. जर माफ केले नसतं तर तुम्हाला रस्त्यावरून उचलून इथे काम दिलंच नसतं. पण मला माफ करा आणि पुन्हा पूर्वीसारखं नातं जोडणं, यात खूप फरक आहे. जखम भरते पण तिचा वन कायम राहतो. तुम्ही मला खर्च म्हणालात, तो शब्द माझ्या काळजाला आजही टोचतो. संजनाताई पुढे म्हणाल्या, अमित, मी तुला हे साम्राज्य देणार नाही, कारण जर मी तुला हे आयतं दिलं तर तुला कष्टाची किंमत राहणारच नाही. हे साम्राज्य माझ्या कष्टाचं आहे आणि हे समाजाचं आहे. तू तुझं विश्व स्वतः निर्माण कर. तू इथून बाहेर पड, स्वतःचं घर घे आणि एक चांगला माणूस बनून दाखव. ज्या दिवशी तू तुझ्या स्वतःचा अभिमान कमवशील त्या दिवशी तू मला भेटायला येऊ शकतोस, पण एक मुलगा म्हणून नाही, तर एक सुसंस्कृत नागरिक म्हणून. अमितला जाणीव झाली की त्याने जे काही गमावले आहे ते कधीच परत मिळणार नाही. आईने त्याला पैसा दिला होता, शिक्षण दिले होते, पण हक्क हिरावून घेतले. संजनाताईने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. त्यांनी त्याला निरादर सोडले नाही, पण जवळही केले नाही. शेवटी अमित आणि रीना आपली छोटीशी पिशवी घेऊन गेटच्या बाहेर पडले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते, पण मनात आईबद्दल कोणताही राग नव्हता. उलट आज त्यांना आईची उंची समजली होती. संजनाताई गॅलरीत उभ्या राहून जाताना पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यातील एक एक अश्रू ओघळताना आईचं हृदय होतं. ते पूर्ण कठोर कसं होऊ शकतं, पण त्यांना ठाऊक होतं की अमितला खरं आयुष्य शिकवण्यासाठी ते अंतर राखणं फार गरजेचं आहे. संजनाताईने पुन्हा कधीच कोणावर अवलंबून न राहण्याचा निर्णय पूर्ण केला. ज्या आईला मुलाने फुकटचा खर्च म्हटलं होतं, तिने आज हजारो लोकांसाठी जगण्याचं साधन निर्माण केलं होतं. संजनाताईंनी सिद्ध केलं होतं की वय किती असो, जर जिद्द असेल तर एखादी स्त्री शून्यातून विश्व निर्माण करू शकते आणि स्वतःचा स्वाभिमान जपून जगालाही धडा शिकवू शकते. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.